नमस्कार मित्रांनो मी तुमचा शेतकरी मित्र अमोल हावळे आणि मला काही मित्रांनी कॉलही केले होते आणि काही जणांनी कमेंटसुद्धा केल्या की दादा जो लेट हरभरा आपण पेरणी केलेली आहे, जो उशिराचा हरभरा आहे, तर त्याच्यासाठी काय काय ट्रीटमेंट करावं लागेल लवकर प्लॉट ग्रोथ होण्यासाठी, तर त्याबाबत आपण आज सविस्तर माहिती घेणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, व्हिडिओ कुठेही स्किप करू नका। आता झालं काय की आपण काही जणांनी लेट हरभरा पेरलेला आहे यावर्षी, तर मग आता अशा परिस्थितीमध्ये थंडीचा काळ तर थोडा राहिलेला आहे, तर मग अशा वेळेस आपल्याला तो प्लॉट लवकर ग्रोथ करायचा आहे आणि त्याला लवकर ग्रोथ करून त्याला फुलं लावायचे। तर आपण आता बघणार आहे की मी सुद्धा माझ्या प्लॉटला काय काय ट्रीटमेंट चालू केलेली आहे आणि कशा प्रकारे याचं मी नियोजन करतो आहे, खताचं असेल, फवारणीचं असेल, पाण्याचं असेल। तर थोडक्यात आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊ। हे बघा मित्रांनो, 35 ते 36 दिवसाचा हा आपला हरभरा प्लॉट आहे। तर याच्यामध्ये आपण शेंडा खुडणी केलेली आहे। आता तुम्ही म्हणाल शेंडा खुडणी केली आणि नाही केली त्याचा काय फायदा होईल। आता मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही जर शेंडा खुडणी केली तर तुम्हाला एकरी 2 ते 2.5 क्विंटलपर्यंत उत्पन्न वाढण्याची शक्यता असते, म्हणजे वाढू शकतं। आणि त्याला काय होतं माहिती आहे का, त्याचं मुख्य कारण हे बघा आता किती ब्रँचेस आलेले। आता याचा जर आपण शेंडा मारला तर ह्या ब्रँचेसला पूर्ण घाटे लागतील, फुलं लागतील। तर या ब्रँचेसला आणि आपण आता याच्यानंतर आपण अजून एक याच्यातून खालून याला ड्रिचिंग केलेली काल, ती कोणती माहिती का, आपण 13-40-13 त्यानंतर बोरॉन आणि बायो-20 जे मायक्रोन्यूटन आहे हे आपल्याला खालून आपण याला दिलेलं आहे। आणि त्यामुळे आपण खालून दिल्या कारणाने आणि शेंडे खुडल्या कारणाने याला फुटवे जबरदस्त येणार आहे आणि आपल्या उत्पन्नात वाढवणार आहे। तर मी असं केलेलं आहे, तुम्ही सुद्धा करा। त्यानंतर मी लगेच तुम्हाला आता पुढच्या शेड्यूलमध्ये याची पूर्ण फवारणीचं नियोजन देणार आहे की आता आपण हरभरा खुडणी केलेली आहे, खालून ड्रिचिंग केलेली आहे आणि याला आपल्याला काय करायचं माहिती का, आपल्याला फुले येण्या अगोदर याला पाणी देऊन घ्यायचं आहे। जेवढं पाहिजे तेवढं याला पाणी देऊन घ्यायचं एकदाच फुल येण्याच्या अगोदर। त्यानंतर याचं पाणी पूर्णपणे बंद करायचं आहे। याला डायरेक्ट 30-40% घाटे लागल्यानंतर आपण फक्त 40 ते 45 मिनटं याला पाणी देणार आहे। तर आता काय करायचं आहे, पाण्याचं नियोजन व्यवस्थित सांभाळा, कारण हरभरा पिकाला कसं माहिती का, जास्त पाणी चालत नाही आणि कमी पाण्यात भागत नाही, हे लक्षात ठेवायचं कधी पण। आणि आता इथून पुढे आपलं जे शेड्यूल आहे पाठीमागच्या हरभऱ्याचं, लेट हरभऱ्याचं, ते आपण तुम्हाला देत राहणार आहे। तर तुम्हाला माझा व्हिडिओ जर कधी समजा आवडला असेल तर मला कमेंट करून सांगा, लाईक करा आणि माझं यूट्यूब चॅनल आहे, याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला देणार आहे वरती, त्यालासुद्धा फॉलो करून घ्या। जय जवान, जय किसान।